त्याचप्रमाणे याही वर्षी ज्ञानोबारायांच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य ईश्वरी संपन्न सोहळा भागवा भागविनाय काटकसर नाही. उत्कृष्ट असा मंडप डेकोरेशन, गोड साऊंड सिस्टीम, तेवढ्या ताकदीची भजनी मंडळी, तेवढ्या ताकदीची श्रोते मंडळी. इथं पाऊल टाकल्याबरोबर वाटत नाही उंचाळेमध्ये आलो, पाऊल टाकल्याबरोबर असं वाटतं प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन गावकऱ्यांनी केलं बघा. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं, तेवढ्याच थाटानं तुम्ही या ज्ञानोबारायांचा सोहळा संपन्न करत आहात. समस्त गावकरी मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतोच. पण गावकऱ्यांच्या निमंत्रणाचा मान राखून काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही गावकऱ्यांच्या तर्फे कोटी कोटी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल आणि समस्त गावकरी मंडळीकडून, भजनी मंडळीकडून, तरुण मंडळीकडून मला निमंत्रण देणारे परमार्थ स्नेही आप्पाराव चव्हाण यांनी संबंध गावकऱ्यांच्या वतीने हे मला दिलेले निमंत्रण अधून मधून आमचे परमार्थ स्नेही विनोद महाराज चव्हाण यांनी करून दिलेलं स्मरण. आणि आज सकाळपासून आम्हाला लोकेशनवर असणारे आमचे शेषनारायण महाराज असतील, आमचे श्रीहरी भाऊ असतील, आणखी काही महाराज मंडळी असतील. इकडे मृदंगाचे महामेरू वैभव महाराज बांगर, यांचं नाव सांगा काय त्याच्यात ओळखीने, योगेश महाराज, ज्ञानेश्वर महाराज, यादव महाराज, आणखी काही केशव बाबा असतील, आणखी काही महाराज मंडळी असतील. लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक, आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात तसे असे आमचे जिवलग ज्येष्ठ गुरुबंधू भागवत आचार्य परमेश्वरजी बाबा पांचाळ, आपल्यालाही कोटी कोटी धन्यवाद. दिवसभर कथा करून माझं कीर्तन ऐकायला बसते असं म्हणता येत नाही, माझं कौतिक बघायला बसते. कारण की आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. आणि प्रकाश महाराज असतील, तुम्हालाही धन्यवाद. माऊली महाराज, आणखी काही महाराज मंडळी, सर्वांचा वैयक्तिक एक एकदा वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, टाळ्या वाजवायला बसते.